आपल्याला इथं पाठवतात आणि देव स्वतः अवतार घेतात. आणि मनुष्य अज्ञानपणामध्ये मग त्या कल्पना करतो. काय काय म्हणतात एवढाच जन्म आहे मनुष्याला, खा प्या मजा करा मरा, आणि कुणी देव पाहिला आणि कुणी धर्म पाहिला. काय खरं त्या कल्पना आहेत. माणसाचं डोकं लई विचार म्हणजे कसे करील त्याला नेम नाही. मी सांगत असतो, एक मनुष्य रस्त्याने चालला होता. असेच उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन तापलं होतं आणि मग एका शेताच्या बांधावर झाड होतं. त्या झाडाखाली विश्रांती करावं त्याला वाटलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन कमी झाल्यावर पुन्हा पुढे जाऊ. मग तो त्या झाडाखाली विश्रांतीला थोडंसं अंग त्याने टाकलं. आता त्यांनी त्या ठिकाणी अंग टाकल्यानंतर ते जे झाड होतं ते होतं कवटीचं. ते कवटीचं झाड त्याने असं झोपल्यानंतर वर करून पाहिलं आणि खाली पायथ्याकडे पाहिलं. शेत कशाचं आहे तर ते आपण जे नाश्त्याला खाल्लं ना ते लाल लाल काय म्हणतात पण मोठं एवढं, ते काय इकडे काय म्हणतात त्याला, कलिंगड. कलिंगड कुणीकडे काय म्हणतात, कुणीकडे टरबूज म्हणतात, कलिंगड. त्यांनी पाहिलं काय देवाचं म्हणजे सगळं बरोबर आहे बाबा, पण हे मात्र चुकलं. अहो एवढा मोठं ते कवटीचं झाड, त्याला फळं एवढी एवढी बारीक बारीक, आणि कलिंगड जे आहे वेल एवढी लहानसा वेल, आणि त्याला एवढा मोठा कलिंगड. देवाने चुकलं, उलट केलं म्हणे. ही कलिंगड वरच्या मोठ्या झाडाला लागायला पाहिजे होती आणि ही कवट बारक्या वेलाला लागायला पाहिजे होती. असं म्हटलं, वारं आलं, कौट वरून पडलं आणि त्याच्या टाळक्यात पडलं. आणि जेव्हा रक्तबंबाळ झाला आणि असं पाहिलं, हाताला रक्त लागलं, थोबाडापर्यंत ओघळ आला. आणि मग म्हणतो देवा तुमचंच बरोबर आहे, जर समजा एवढा मोठाले कलिंगड वर लागले असते तर माझा मुर्दाच पडला असता. देवाचा महिमा गाद नकळी बंबादी काठाव, देवाचा महिमा गाद नकळी बंबादी काठाव, देवाचा महिमा गाद नकळी बंबादी काठाव. देवाचा महिमा अगाध नकळे ब्रह्माधिकार. ज्या पद्धतीने परब्रह्म परमेश्वराने जे केले ते बरोबरच केलेलं असतं, पण आपल्याला कळत नाही. आणि मग आपल्याला या भूतलावरती पाठवलं, देवही स्वतः अवतीर्ण झाले आणि ज्ञान त्या ठिकाणी निरूपण केलं जीवाला, की त्याला स्वतःच ज्ञान कळलं पाहिजे. परमार्थाच्या वाटेने परमेश्वरापर्यंत कसं जाता आलं पाहिजे ती वाटही त्या देवाने दाखवली. आणि असे ते भगवंत आनंदाची आला नंदाची घरी, आणि केशव मुरारी लांबजाचे. जे आले ते आनंद घन आहे. त्या परमेश्वराचं रूप कसं आहे, सुंदर रूप पाहिले देवाचे, 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 सुंदर रूप पाहिले. देवाचं रूप हे सुंदर आहे. आपण जाळीच्या देवाची लीळा पाहतो. श्री चक्रधर स्वामी आसनस्थ झालेत, दाट जाळी त्या ठिकाणी आहे, वाघिणीची पिल्ल त्या ठिकाणी आहेत आणि ती शिकारीसाठी गेलेली आहे. पिल्ल छान पैकी जाळीमध्ये विश्रांती करतात आणि प्रभू त्या ठिकाणी गेले आणि त्या पिल्लांना मांडीवरती घेतलेलं आहे. किती दैवाभाग्याची ती पिल्ल. अहो आपल्याला देवाचं दर्शन नाही, आपल्याला देवाचा स्पर्श नाही, आणि त्या पिल्लांना स्वामी आई जसं लेकरांना मांडीवर घेते ना, तसं वाघिणीच्या पिल्लांना स्वामींनी मांडीवर घेतले बघा. आणि मायेचा हात फिरवलेला आहे. मातृत्वाचे हात त्यांच्या पाठीवरी, चक्रधराने जीव उद्धरिले पाहू चला,
आज जाऊ स्वामीच्या या दर्शना. अगाध कुंभमेळा आहे. ते पिल्ल स्वामींच्या मांडीवरती आहेत. वाघीण तिकडनं आली. आल्यानंतर तिने पाहिलं की माझी पिल्ल कोण्या तरी माणसाच्या मांडीवरती, आता तो मनुष्य घात करील. तिने देवाला पाहिलेलं नाही, लांबून विचार करते. माणसाचा भरोसाच नाही. हा माणूस हा क्रूर बनत चाललाय. अहो कोंबड्या पुराणात, आकाशातले पक्षी पुराणात, पाण्यातल्या मासळ्या पुराणात, माणसं काय काय खातील याचा नियम नाही. भयानक म्हणजे असा क्रूर मनुष्य बनलाय. मला सांगा, पशु पक्षी तेला गाय तुम्हाला सांगतो गवत खाते, ती कधी मांसाहार करणार नाही, मरल. तुम्ही नाही ना गवत टाकलं, तिला मोकळं सोडलं ना, ती कधीच म्हणजे असं नाही म्हणणार आता गवत मिळत नाही मग खाय एखादी कोंबडी, असं नाही करणार. गाय ती शाकाहारी आहे, मरेपर्यंत शाकाहारी राहते. सिंह आणि वाघ त्यांचं खाद्यच ते शिकार करून खाणं. आता शिकार नाही मिळाली म्हणून ते घास खाणार नाहीत, गवत खाणार नाहीत. हा त्यांचं जीवनच तसं बनवलंय. पण मनुष्य प्राणी आहे ना, याला विचारलं ना तुला म्हणे आपल्याला दोन्ही चालतं. मुस्कळात ना तुझ्या अरे जनावर आहे का माणूस आहे का काय, म्हणजे लक्षातच नाही ना काही. याला विचारलं ना आपल्याला काय चालतं, आपल्याला दोन्ही चालतं. आणि याच्यासाठी जीवन आहे का काय आहे. अहो तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, 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 काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अरे भगवंताने एवढा छान मनुष्य देह दिलाय ना, तो भक्ती करण्यासाठी दिलाय. दारू पिऊन, बिड्या पिऊन, तंबाखू खाऊन, वाटूळ करून सगळं जीवन घाण करण्यासाठी नाही दिला. आणि मग असा हा मनुष्य, माणसाचा भरोसा नाही. काही दृष्टांत किती सांगता येतात, परंतु कमीत कमी वेळेत आपल्याला त्या काल्याच्या कीर्तनात महत्वाचे विषय हाताळायचे असल्यामुळे ती वाघीण तिकडनं आली. माणसाचा भरोसा नाही. पिल्ल तर देवाच्या मांडीवर आहेत. तिला जवळ आल्यानंतर लक्षात आलं. आणि ज्या वेळेस पाहिलं देवाची श्रीमूर्ती सुंदर अशी, बरं मी 32 लक्षणे, आणि जवळ जसं कुत्र बसावं पाळलेलं माणसाच्या, तशी ती वाघीण देवाच्या समोर नम्रतेने बसली. आणि देवा माझी लेकरं अत्यंत आनंदात आहेत, सुरक्षित आहेत, कितीही वेळ खेळवा, राहू द्या. मग स्वामीच म्हटले, आता बाई तुझी तुला घे आणि खेळ आणि सांभाळ. आणि मग स्वामी निघून गेले. असं सुंदर रूप परमेश्वर धारण करतात. आणि या भूतलावरती अवतार धारण करून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर जे काही प्रभू विहार करतात, लीळा करतात, ज्ञाननिरूपण करतात, भक्तांचा उद्धार करतात. आणि मग भगवंतही येतात, आपणही येतो. आल्यानंतर मग ते भगवंत लीळा करत असताना कसं नाम स्वीकार करतात ते पहिल्या चरणात सांगितलंय. आनंदाची आला नंदाची या घरी, 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 आनंदाची आला नंदाची घरी, आला नंदाची या घरी, आनंदाची आला नंदाची घरी, आनंदाची आला नंदाची घरी. केशव मुरारी नाम जाचे, केशव मुरारी नाम जाचे, केशव मुरारी नाम जाचे, केशव मुरारी नाम जाचे. रस खेळण्याने खरं झाले, रस खेळण्याने खरं
नष्ट झाले. आनंदची आला नंदाची घरी केशव मुरारी नाम जानते. कथा भाग सगळ्यांना माहिती. वसुदेव देवकीच्या लग्नाचा सोहळा संपन्न होत आहे. कंस आनंदाने नाचतोय आणि आकाशवाणी झाली आणि कंस आनंदाने काय नाचतो. हिच्या उदरी जन्मणारा 8वा पुत्र तुझा वध करील. तो तुझा वैरी आहे 8वा पुत्र. आणि त्या ठिकाणी सगळं वातावरण बदललं. माझ्या बहिणीच्या उदरी जन्मणारा 8वा पुत्र माझा वैरी. आणि मग ते कसलाही विचार न करता स्वतःची बहीण असणारी देवकी आणि देवकीचे पती वसुदेव यांना बंदीशाळेमध्ये बंदिस्त करून टाकले. आणि क्रमाक्रमाने पुत्र जन्मला. शिळेवरती आपटून ठार करू लागला. 6 लेकरं मारली. दैत्य दानवांनी किती अत्याचार करावा ना ते प्रसंग पाहून तसा अंगावर काटा येतो. लहान लेकरू जन्मल्या शिळेवर आपटून मारावं. 6 मारून टाकली. देवकी म्हणते अरे दादा तुला दया येऊ दे. लहान बालक आहेत. दया हा शब्द दैत्य दानव असुर यांच्या शब्दकोशात नाही. आणि मग 7वा जो गर्भ योगमायेने नेलेला आहे. गर्भातूनच लेकरू गायब रोहिणीच्या उदरी. आणि 8वे म्हणून श्री गोपाल कृष्ण महाराज देवकीच्या उदरी जन्मले. वद्य अष्टमी मध्यरात्री आणि त्या ठिकाणी पाऊस पडतोय. काळो अंधार. आणि कृष्ण भगवंतांनी अवतार धारण केला. एक जसं 12 वाजता नवीन तारीख सुरू होते 000 मागची तारीख संपते आणि नवीन तारीख सुरू होते. दोन्हीच्या संधीवरती गोपाल कृष्ण महाराज अवतरले. सगळं जग झोपलंय. पारेकऱ्यांना झोप लागली. कंसही झोपलाय. झोपले सगळे आणि कृष्ण भगवंत अवतीर्ण झाले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माची स्थापना 3 कारण अवतार धारण करण्याची मी सांगत असतो. पहिलं परित्राणाय साधूनाम म्हणजे साधू सज्जनांचं भक्तांचं रक्षण. हे पहिलं कारण. ते दुसरं कारण दुष्टांचा नाश. आणि तिसरं कारण धर्माची स्थापना. या 3 कारणासाठी देव भूतलावरती अवतरले. अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. 3 कारण साधू सज्जनांचं रक्षण दृष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना. धर्माची स्थापना अशा 3 कारणासाठी देव अवतरले. आणि मग देवकीने सांगितलं आता पहिल्या लेकरांसारखं तुम्ही आता हायगई करू नका. ही टोपली घ्या. त्याच्यावरती कपडा टाकला टोपलीत. बाळकाला झोपवलं आणि सांगितलं ही टोपली घ्या आणि सरळ गोकुळामध्ये आता देवाला नेऊन ठेवा सुरक्षित. पण विचार केला कड्या कुलूप बंद आहेत. साखळदंड आहेत. बाहेरून कुलूप लावलंय आणि हातापायात बेड्या आहेत. साखळदंड आहेत. आता काय करावं. उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती पाहिजे बंधन गळती पाहिजे बंधन गळती पाहिजे बंधन गळती पाहिजे बंधन गळती पाहिजे बंधन गळती. जसं देवाला उचललं टोपलीमध्ये उचलीला कमळापती पाहिजे बंधने गळती. अरे बेड्या गळून पडल्या. कुलप गळून पडले.
दार उघडल्या गेलं, पारेकऱ्यांना झोप लागली आणि त्या ठिकाणी मग वसुदेव झपत झपत चालू लागला आणि पाऊस मुसळधार चालू. शेषाने फणा काढला आणि देवाला पाऊस लागू नये म्हणून त्या ठिकाणी सुरक्षा. नदीपर्यंत गेले, यमुना नदीला दुथडी भरून पूर आलाय. आता विचार करावा की आता कसं करावं. पाणी तर भरपूर आहे, लेकरू बरोबर आहे, आपलं काही हो पण लेकरू सुरक्षित राहिलं पाहिजे असं माय आणि बाप विचार करतात. मग आता करावं काय. गुडघी इतकं पाणी समोर गेले, मांडी इतकं, त्याच्यासमोर कमरे इतकं, त्याच्यासमोर छाती इतकं, गळ्या इतकं. आणि वसुदेवाला राग आला, पण यमुना माय आजच तुला एवढी घाई झाली दुथडी भरून वायाची, आणि मी तुला नेहमी मोकळच आहे की आज माझं लेकरू मी घेऊन चाललोय, आज तर मोकळीच द्यायला पाहिजे होते. पण यमुना माय म्हणते तुला काय माहिती, भगवंत जन्मलेत ना पहिलं दर्शन मला घ्यायचं, अजून कोणालाच दर्शन दिलं नाही देवाने. मग देवाने ओळखलं, मग श्रीचरण बाहेर काढला. यमुना माईनी दर्शन घेतलं, म्हणे देवा धन्य झाले, पहिल्या दर्शनाची लाभार्थी मी ठरले, आता वाट मोकळी करून देते. मग वसुदेव जसा जमिनीहून मोकळ्या जमिनीहून चालत जावा तसा त्या वाळूतून चालत गेला. यमुना माईनी वाट दिली, त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं आणि तिथलची जी काही कन्या आहे ती इकडं आणली. आणि तुम्हाला सांगतो, इकडे जेव्हा ती वसुदेव पोहोचला त्या मुलीचा रडण्याचा आवाज आला, कंस जागा झाला. आणि इकडे मग ते काय प्रकार घडलाय तुम्हाला कल्पना आहे. पण तिकडे जेव्हा सकाळ झाली ना, एकदा वे गवळण म्हणत गवळणीला आणि गवळण म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला, पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला. गवळण गवळण वंदी गवळणीला, गवळण 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 वंदी गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला, यशोदेला पुत्र झाला. पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला, पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला. गवळण 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 मनाची गवळणीला, गवळणीला, गवळण 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 मनाची गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला, पुत्र झाला यशोदेला, तुम्ही चला बारशाला. गवळणी त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला की देवकीच्या आपल्या नंद आणि यशोदेच्या उदरी कृष्ण भगवंत अवतरले आहेत, जन्म झालेला आहे. आणि चला किती दिसायला सुंदर दिसतंय लेकरू, बघायला चला. नामकरण पण आहे आणि देवाचं नाव कृष्ण त्या ठिकाणी तर ठेवलं. पण तुम्हाला सांगतो त्या प्रत्येकाला जे आवडल ना त्या नावाने त्यांना हाका मारायला लागले. कुणी कान्हा म्हणे, कुणी कृष्ण म्हणे, कुणी मुकुंदा म्हणे, कुणी बालमुकुंद म्हणे. काय ज्या गवळणीला किंवा ज्यांना लहान मोठी जे आहेत त्यांना जसं नाव जे आवडेल ना त्या त्या पद्धतीने नाव त्या ठिकाणी ठेवायला लागले. देवाचं नाव कृष्ण हे तर निश्चितपणे, परंतु इतर जे काही उपनाम ठेवलेले आहेत तेही महत्वाचे आहेत. तसं कार्य देवाचे. अहो केशी नावाचा दैत्य तो मारला म्हणून केशव, मूर नावाचा दैत्य मारला म्हणून मुरारी. आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमची नावं ठेवतो ना. पती पत्नी एकदा घराच्या अंगणात बसले आणि पत्नी पतिदेवाला म्हणते, बया कुणी आपापले नाव बदलतात, आजकाल 4-4 टोपण नाव झालेत, आपलं आपण नाव बदलू, दिवाळीचा सण जवळ आलाय, गोड सण आहे, आपलं नाव बदलायला काय हरकत आहे.
मग पती देव आणि पत्नी म्हणे हो खरं आहे बरं का, मग काय ठेवावं? मग पत्नी म्हणे तुमचं काही ठेवा बाया, माझं नाव मी जिलेबी ठेवते. पती म्हणे मग तू जर एवढं चांगलं ठेवलं, कारण जिलेबी गोड असते, सगळ्यांना आवडते, मग मी काही भजे ठेवू का काय माझं नाव? माझं नाव चांगलंच ठेवतो, माझं नाव मी लाडू ठेवतो. मग आता हे म्हणे लक्षात ठेवा, आजपासून नाव बदललंय, तुम्हाला जिलेबी म्हणायचं पत्नी म्हणे, आणि मी तुम्हाला लाडू म्हणणार, हे लक्षात ठेवा. आता त्यात बदल करू नका. दिवाळीच्या सणाचं आपलं नामकरण झालंय असं ठरलं. मग हे ज्यांचं नाव लाडू ठेवलं ते शेतकरी शेतात गेले, नांगर हाकला, आणि पत्नीने बरोबर भाकरी आणि भाजी आणि लोणचं कांदा सगळं दिलेलं होतं. नांगर सोडून झाडाखाली जेवायला बसणार, तेवढ्यात पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर या 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 नमस्कार, या या या. कुणी कोण म्हणे तुमच्याचकडे आलो होतो, पण म्हणलं घरी नसतील, शेतात आलो, आमचं बरोबर निघालं. मग आता यांनी विचार केला, अजून जेवायला सुरुवातच केली नाही, पाहुणे आले. मग म्हणे तुम्ही इथं जेवता का घरी जिलेबी आहे, घरी जेवता? यांनी विचार केला, भाकरी चटणी ठेसन कांदा खाण्यापेक्षा जिलेबी कुणाला आवडत नाही. पाहुणे म्हणे तुम्ही खा ती भाकरी ते, आम्ही जिलेबी घरी खाऊ, घरी जाऊन जिलेबी खाऊ. मग पाहुणा म्हणे असं करा, जा मग तुम्हाला भुका लागली असतील, थांबता कशाला, मी पाठीमागून येईल, माझं काम आटोपल्या, घरी जिलेबी आहे, जा तुम्ही. आता आज हे पाहुणे विचार करायला लागले, हे म्हणे मी 5 येडे खाणार, दुसरा म्हणे मी 10 खाणार, तिसरा म्हणे मी 15 खाणार, जिलेबीची येडे. मग त्या ठिकाणी गेले, गेल्यानंतर मग पत्नीने पाहिलं, पाहुणे आले, हातपाय धुवायला पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर मग त्या ठिकाणी बसायला टाकलं. बसायला म्हणे जेवण, हो म्हणे जेवण तर करायचंय. मग आता जेवण करायचंय म्हटल्यानंतर पत्नी म्हणे असं करा, तुम्ही आता जेवणार का थोड्या वेळाने लाडू आल्यानंतर जेवणार? हे म्हणे जिलेबीपेक्षा लाडू आवडतो, कशाला घाई करावा, लाडू आल्यावर आपण जेवण करू. पाहुण्याला काय माहिती नामकरण झालंय. पाहुणे आपले तर तसेच म्हणजे बराच वेळ उपाशी. आणि मग तासाभराने तो शेतकरी आला, ज्याचं नाव लाडू ठेवलं. आणि योगायोग असा त्यांचा, पती पत्नी म्हणे आपलं तर नाव बदललं हो, पण त्यांच्या सगळ्यात लाडकं वासरू होतं गाईचं, त्या वासराचं नाव ठेवलेलं होतं पाहुणा. मग योगायोग असा, तो शेतकरी नांगर हाकून बैल घेऊन आलेला असताना पाहुणं अंगणात बसलेले होते. पत्नी त्या ठिकाणी काही ना काही स्वयंपाकाची तयारी करत होती, आणि ते गाईचं वासरू मोकळं सुटलेलं होतं, ज्याचं नाव पाहुणा ठेवलेलं होतं. आणि मग त्या लाडू नावाच्या शेतकऱ्याने पत्नीवर चिडला आणि म्हणे अगं तुला काही कळतं का काय, पाहुण्याला एवढं मोकळं ठेवावं लागतं काय, अरे 2 फटके देऊन बांधून टाकायचं ना. पाहुणे म्हणले आता काय खरं नाही रे बाबा, पाठीमागचं दार उघडलं, जे पळून गेले ना, तुम्हाला सांगतो पाहुणे अजून आले नाही. गोपाला गोपाला देवाचं नामकरण झालं बारशाला. पण देवाचं ओरिजिनल नाम काय? आनंदाची आला नंदाची आघारा, आनंदाची आला नंदाची आघारा, आनंदाची आला नंदाची आघारा, आनंदाची आला नंदाची आघारा. आनंदाची आला नंदाची घरी, केशव मुरारी नाम ज्यांचे, ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले, ब्रह्मादिक आले पायापासी. आनंद घन परमेश्वरा भूतलावरती आलेत.
आणि गोकुळातल्या मंडळींचं एवढं काय मोठं भाग्य, जे गोपालकृष्ण महाराज गोकुळात यावे. अवतार मथुरेत धारण केला हे बरोबर आहे, अवतार मथुरेत धारण केला, पण हे जे काही गुप्त आणि गुह्य आहे हे सगळ्यांना माहित नाही. फक्त भगवंताला आणि त्यानंतर वसुदेव आणि देवकीला त्यांना याची कल्पना आहे की आमचं लेकरून आम्ही गोकुळात ठेवले, बाकी सगळे गाढ झोपलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, अवतार मथुरेत झाला असा उल्लेख तुकाराम महाराजांनी सुद्धा नाही केला. ते म्हटले कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला, काबर सुटला, दिष्टाला सुटला, कृष्णाला सुटला, आता आपण तुम्ही जसे भक्ती करताना तशी भक्ती गोकुळातल्या मंडळींनी आधीच्या जन्मी केली होती. अहो ज्ञान येत नाही, या ठिकाणी कुणी अन्नदान करतंय, कुणी सेवा करतंय, कुणी काही ना काही परिश्रम घेऊन हा सोहळा संपन्न कर. आता या ठिकाणी आमच्या आदरणीय शास्त्रींनी सांगितलं मला की त्या ठिकाणी 3 वेळा मंडप उडून गेला आणि तरी मागे डगमगले नाहीत रामसगावकर बाबा. आणि मी तिकडेही अवकाळी पाऊस आणि गारा पडायला लागल्यानंतर म्हटलं कीर्तन होते का नाही काय ना आपलं, मग उगाच जाणं येणं व्यर्थ होण्यापेक्षा एखादा फोन लावून बघू बाबांना. बाबा म्हटले बाबा पाऊस चालू आहे, कार्यक्रमही चालू आहे, तुम्ही या. म्हणलं आता दोन्ही चालू आहे, म्हणलं खरंच कमाल आहे बाबा बाबांची. नाही तर एखादी म्हटलं असते बाबा पाऊस चालू आहे काय खरं नाही, तुम्ही काही येऊ नका. पण बाबांनी सांगितलं पाऊस चालू आहे, कार्यक्रमही चालू आहे. म्हटलं मी म्हटलं चला मग काही हरकत नाही, आनंदाने आपण जाऊया. एवढ्या मोठ्या संकटात, एवढ्या मोठ्या वातावरणात आणि एवढ्या मोठ्या जंगलात कार्यक्रम घेणं सोपं नाही. अहो काड्याच्या पिटीपासून सगळं बाहेरून आणावं लागतं. पाणी काय, भोजनाची व्यवस्था काय, साऊंड सिस्टीम काय, सगळी भजनी मंडळी, कीर्तनकार असं उपस्थित सर्व, हे सोपं नाही हे. पण रामसगावकर बाबांना देवानी बळ दिलं आणि हा 26वा सोहळा संपन्न या ठिकाणी ते करतायत आणि आपल्या हातून असे अनेक सोहळे व्हावेत अशी बाबांना शुभेच्छा देत असताना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भगवंत अवतरल्यानंतर त्या दृष्टांचा नाश कसा केला ते दुसऱ्या चरणात सांगितलंय. ज्याच्या खेळण्याने, ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले, 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 ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले. ब्रह्मदिकाले पायापाशी, ब्रह्मदिकाले पायापाशी, ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले, ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले.
खेळण्याने कळ नष्ट झाले, ब्रह्मादी काले पायापासी. देवाच्या खेळ क्रीडा त्या ठिकाणी सुरू झाल्या गोकुळामध्ये. आनंदाने देव खेळू लागले. लहान लेकरांचं वय खेळण्याचं असतं, त्यांनी खेळावं. आनंदाने नाचत बागडत खेळत भगवंत त्या ठिकाणी क्रीडा करू लागले. भगवंत त्या ठिकाणी कशी क्रीडा करू लागले. लहान लेकरू जन्माला आल्यानंतर मग हळूहळू ते रांगायला लागतं आणि मग गुडघ्यावरती हात तळहात तळहात चेपीत, हाते तळहात तळहात चेपीत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, तळहात तळहात चेपीत, तळहात तळहात चेपीत, गुडघ्याने गुडघ्याने भगवंत हळूहळू रांगायला लागले. रांगता रांगता हळूहळू उभं राहायला लागले. लीळा सुरू झाली. गोकुळात आनंद आनंद झाला. परंतु कंस त्या ठिकाणी तातडीची आपत्कालीन त्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाची मीटिंग बोलावली आणि चिंता दूर झाला कंस की आता आपला वैरी बालपणीच आपल्या हातून निष्ठून गेलेला आहे. बालपणीच तर एवढा चतुर आहे, आता कसं करायचं. अहो लेकरू लहान आहे, त्याला मारण्यासाठी कंसासारखा एवढा मोठा सूर पराक्रमी आणि ज्याच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळात दैत्य दानव शक्तिशाली बलवान आहे, तो मीटिंग येतो लहान लेकरासाठी आणि त्याला मारायसाठी. मग ते क्रमाक्रमाने एक एक आक्रमण पाठवणं सुरू झालं. सुरुवातीला पुतना मावशी त्या गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला. गेल्या गतप्राण झाल्या. वार्ता कंसाकडे पोहोचली. आता महाबळ नावाचं दैत्य म्हणे आता काय, आता मी कशासाठी मग एक एक बळीचा बकरा, हा मी कशासाठी मग आता. आणि मग त्या ठिकाणी महाबळ नावाचा दैत्य, महाबळ म्हणजे बलवान, त्याने विडा उचलला. कंस म्हणे बघ बर का, पुतना मावशी कमी नव्हत्या, हा पुतना मावशी कमी नव्हत्या आणि त्या मेल्यात, आणि तू बघ बर का म्हणे चिंता करू नका. हो बालक म्हणजे काय आहे, शेंबड अजून शेंबूड पुसताय ना त्याला, ते काय चिंता करू नका. मग तो महाबळ नावाचा दैत्य ब्राह्मणाचं रूप धारण करून एक नवीन पंचांग आणलं आणि वारकाकडे जाऊन चाटी केली, म्हणजे गांधी कटिंग ज्याला म्हणतो आपण. ब्राह्मणाचं रूप धारण केलं, गोपीचंदन लावलं आणि या असं जे काही उपरण असते उपरण टाकलं, पंचांग काकत घेतलं, धोतर नेसला आणि गोकुळाच्या दिशेने निघाला. चला पंचांग बघा, पंचांग कुंडली काढून देणार, जातक काढून देणार, भविष्य बघणार. आता माय मावल्यांना आवड असते भविष्य बघायची. हा जास्तीत जास्त कुणी ज्योतिषी कुणी बाबा आला, आमच्या लेकराचं बघा आणि आमच्या लेकराचं बघा, ते भविष्य बघतो ना आपण. मग त्या ठिकाणी यशोदा माता म्हणे ब्राह्मण बाबा या 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 माझ्या घरी या, मग बाकीच्यांचं बघा. मग त्या ठिकाणी आता जुन्या काळात पद्धत अशी होती, आता पटकर निघाली, चौकोनी बसायची, बसकर म्हणतो आपण, आमच्या देवराटीत पटकर म्हणतो आणि ग्रस्त आश्रमामध्ये बसकर म्हणतात. मग आता पूर्वीच्या काळात ते नव्हते, पाठ बसायला बी होतं आणि जेवायलाही पाठ. त्या महाबळ नावाच्या दैत्याला पाठ दिला, ती लाकडी मजबूत, हा बसायला दिला आणि एक समोर पंचांगासाठी मांडला. आता या महाबळ नावाच्या दैत्याला त्याच भविष्य कळणार आणि देवाचं कधी सांगा बाबा यांनी, आणि बसलं खोटं सांगत काही बी. अरे देवा 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 देवा, लेकरू फार बेकार आहे, मूळ नक्षत्रावरती जन्मलाय आणि यशोदा माता याला आत्ताच मी एखाद्या दरीत टाका, नाही तुमच्या कुळाचा नाश करून टाकेल, मूळ नक्षत्रावर जन्मले. यशोदा माता म्हणे गर्गाचार्यांनी भविष्य तू चांगलं सांगितलं आणि हे कसं काय बाबा. तरी मग असं म्हटलं काय म्हणतो, त्या गर्गाचार्याला काय कळतंय, येडा माणूस आहे तो, भविष्य पाहावं आपण.
मग भगवंतांनी लक्षात घेतलं की हे भविष्य खोटं सांगतोय, माझ्या आईला सांगतोय ना. मग देवानी काय केलं नाही, पाळण्यातून बघत होते, पायाचा अंगठा असा तोंडामध्ये होता आणि भगवंतांनी फक्त बसलेल्या पाटाला इशारा केला, ब्राह्मण खोटं बोलतोय, त्याला प्रसाद द्यायला काय हरकत नाही. तो देवाचा इशारा आला ना, ज्या पाटावर बसला त्या पाटा सकट त्या पाटाने उचलला, वर निवून आधळीला चांगला आणि इतका जोरात मुंग्या आल्या, दिवसा चांदण्या दिसल्या दिवसा. बर खालचा पाठ म्हणे माझी जबाबदारी फक्त वर नेण्यापुरती होती, मी आता बाजूला सरकणार. मग खाली इतका जोरात आढळला, त्या दैत्याला कळनाच मी ज्योतिषकारे का महाबळ आहे का कोण आहे आणि आहे कोण. मग देवाने सांगितलं बाकीच्या वस्तूंना की तुम्ही रिकामे राहू नका, आलाय ना आता प्रसाद देऊनच द्या. ब्राह्मणाला रिकामं पाठवू नाही, शिदा द्यावा लागतो. मग तुम्हाला सांगतो लाटणेन बेलनेन उलथनेन काय जे होते ना वस्तू सणासण झटके देतोच त्या ठिकाणावर. ते बेलन होतं ना चपात्या लाटायचं, तो बोंबला लागला, थोबाडात घुसलं. बोंबल म्हणे आता काय बोंबलायचं. असा हा प्रसाद तुम्हाला सांगतो. जेव्हा त्याला बसला आणि त्यांनी पळायला सुरुवात केली, पंचांग फाटले, पंचांग फाटले, पंचांग फाटले, पंचांग फाटले, सांगण्यासारखं नाही, ती सांगत नाही. हा इतकी फजिती झाली, एवढी फजिती झाली, अंगावरचे कपडे राहिले नाही. मग तुम्हाला सांगतो बाहेर निघाला आणि आता म्हणे कसलं भविष्य बघायचं नाही, आता स्वतः वाचतो का नाही हे भविष्य बघतो मी आणि पळतो, आता वाट सापडेल तिकडून. आणि मग पळाला 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 निघाला. एकाच्या दारात आडवी बाज उभी होती. बाज म्हणे तसं जायचं नाही, टोल नका दिल्याशिवाय जाऊ देत नाही. ती आडवी झाली, पुन्हा थोबाडावर पडला. मग म्हणे आता गावातून ज्या वस्तू आहे ना त्या येऊन लागताय. भगवंताचं डिपार्टमेंट कळत नाही, मारतय कोण हे कळना, मारत बसतोय. हात बी दिसना, माणूस दिसना, मार बसतोय. मग आता म्हणे आता शेतानी पळू आपण, तिकडे कसल्या वस्तून काय. अहो शेतानी तुम्हाला सांगतो काय आवत उभे होते वखर आणि ते तुम्हाला शेती अवजार नांगर ते उभे होते आणि काही एक शेतकरी तर तो वखर हानीत होता. ते वखर आणताना तुम्हाला सांगतो ते रुमणं असतं ना, रुमणं उसळ्या मारायला लागला आपोआप. तो वखर आणणारा शेतकरी म्हणजे सकाळी सुताराकडून नीट बसवलंय मी आणि लगेच उसळ्या कसं काय हाणतंय. ते रुमणं म्हणे हे बघ तो ब्राह्मण बांधाने पळतोय ना, त्याला प्रसाद देऊन येऊ दे, मग मी पाचर न मारता गप्पी बसल, फक्त त्याला प्रसाद देऊन येऊ दे. आणि त्या रुमण्याने असा मऊ केला, सुजला, डोळे लाल झाले, रक्तबंबाळ झाला आणि कंसाच्या दारात जाऊन उभा राहिला. कंसाने विचारला आपण कुठे असता. महाबळ मध्ये जमला, आवाजावरून ओळखला. मग म्हणे बस पाणी बिनी पे बाबा, आम्ही तुला जाऊ नको म्हणलं होतं. मग अशा पद्धतीने देवाने दैत्य दानव खेळण्याच्या माध्यमातूनच त्यांचा नाश केला. मग आनंद किती आणि कसा चहूकडे दाटला ते तिसरं चरण. सर्वत्र सुखाने गोकुळ भरले आणि आनंद कल्लोळ चहूकडे. आनंद देवाच्या आगमनामुळे किती झाला
की सगळ्या गोकुळात आनंदी आनंदच झाला. किती आनंद झाला त्याचं मोजमाप सांगता येत नाही, एवढा मोठा आनंद झाला. आणि सदा सर्वदा न संपणारा आनंद तो परमार्थात आहे. संसारातला आनंद संपतो. संसारातला आनंद हा कायमस्वरूपी टिकत नाही, पण परमार्थातला जो आनंद आहे तो सदा सर्वदा टिकणारा आहे. आणि तो आनंद आणि सुख ते गोकुळात बघायला मिळालं त्या ठिकाणी त्यांना. हा बघायला मिळालं. माय मावल्या गाणे गातात, त्या लेकराची गीतं गातायत. हा कौतिकाने गाणे गातात ना. मी सांगत असतो ना, आमच्या माय मावल्या जुन्या काळात गाणे गायच्या. लेकरावर नातवावर आजही गातात. गायलं पाहिजे. जात्यावर सुद्धा पहिली माझी ओवी ग श्रीकृष्ण देवाला, 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 देवकीच्या बाळाला गोविंद गोविंद, देवकीच्या बाळाला गोविंद गोविंद, देवकीच्या बाळाला गोविंद गोविंद. यशोदा मातेसह गोकुळातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक महिला कृष्णावरती गाणे तयार करून त्या ठिकाणी गायन करतायत, ओव्या गातायत. आमच्या माय माऊली बी गातात ना. बरं जसं जमल तसं गातात, गायला पाहिजे. एका ठिकाणी खेड्यातली मावशी गाणं म्हणत होती, अनबाई लिंबाच्या ग झाडाखाली. तिला जसं जमलं तसं म्हणत होती बिचारी. अनबाई लिंबाच्या ग झाडाखाली, अन माझा भाऊ दारू काढी. आता काय म्हणायचंय का, पण ते बिचारी साधी भोळी होती. जसं जमलं तसं म्हणत होती. अनबाई लिंबाच्या ग झाडाखाली, माझा भाऊ दारू काढी. आणि कोण्या मेल्यानं केली चहाडी, आली पोलिसाची गाडी. गाण्याला काही कोणतंही गाणं माय मावल्या जसं जमलं तसं म्हणतात. पण गोकुळातला आनंद वेगळा, संसारातला आनंद वेगळा. आणि अशा त्या श्रीकृष्ण भगवंताने काय केलं त्यासाठी शेवटचं चरण बैल ना मिळू. भिका म्हणत होती नाही ना. ओ भीक मागते देव केला, भीक मागते देव केले काला, भीक मागते देव केला काला, भीक मागते देव केला काला, भीक मागते देव केले काला, भीक मागते देव केला काला, भीक मागते देव केला काला. आनंद दातारा तीन लोक, आनंद दातारा तीन लोक, ज्यांच्या खेळण्याने धरणास झाले, ज्यांच्या खेळण्याने धरणास झाले. आनंद ज्याच्या खेळण्याने धरणास झाले, ज्याच्या खेळण्याने धरणास झाले. भिका म्हणे तेथे देवे केला काला, भिका म्हणे तेथे देवे केला काला. आनंद दाटला तिन्ही लोकी, ज्याच्या खेळण्याने कळ नष्ट झाले. ब्रह्मादिक आले पायापासी, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला
भगवंत लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, पळायला लागले आणि बालसवंगडी एकत्र केले. बालसवंगडी गोकुळातले असे लहान लहान लेकर एकत्र केले आणि त्यांची मीटिंग त्या भरवली देवाने. आणि श्री कृष्ण भगवंत जसं अध्यक्ष स्थानापन्न उंच आसनावर असतात ना, तसं आमचे आचार्यगण आहेत. मग गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंत उंच एका दगडावरती बसले. राजा की हो झाला, भगवंत उंच आसनावर असणाऱ्या त्या दगडावरती बसले. गोपाळ समोर बसले आणि राज्याभिषेक केला भगवंताचा. त्या ठिकाणी त्या बालकांनी राजा केलेले देवाला. ते आहेतच चक्रवर्ती, पण राज्याभिषेक केला आणि तक्रारी मांडायला लागले. कृष्ण भगवंतांनी विचारलं, लेकरांनो, दही दूध आणि तुपाला कमी नाही, गोकुळ आहे आपलं, दह्या दुधाचा पूर वाहतोय, एवढ्या गाया आहेत आपल्या गोकुळामध्ये. आणि भगवंताने एक प्रश्न विचारला, लेकरांना मग तुमच्या तब्येती बऱ्या का नाहीत? तुम्ही असे मरतुकडे वाळून का गेला? त्यावेळेस त्या लेकरांनी सांगितलं, देवा, दही दूध भरपूर निघतं, पण आम्हाला मायबाप देतच नाहीत, सगळं विकायला मथुरेला देतात. आम्ही चाललो वाळून, दैत्य दानव चालले सुधरून. भगवंत म्हटले, मोठं झाल्यावर लढाई कशी करणार? अरे वार आलं तर त्या पालापाचोळ्यासारखे उडून जाणार. मग तब्येती तर चांगल्या पाहिजेत. आरोग्याचा सल्ला गोकुळामधून गोपाल कृष्ण महाराजांनी दिला. आणि आज आपण पाहतो ना, ज्याच्या घरी 10 गाया बांधलेल्या दिसतात मोठमोठ्या, आणि त्या ठिकाणी जर गेलो ना आपण, तर ते कप घेऊन शेजारी जातात, का दूध आहे का, पाहुणे आले म्हणे, तुमचं म्हणे गेलं डेअरीला. ही अवस्था. मग त्या ठिकाणी गोपाल कृष्ण महाराजांनी सांगितलं, एक काम करूया, नाही मिळत ना तसं चोऱ्या करू, पण आपण दही दूध खाल्ल्याशिवाय शांत बसायचं नाही. मग ठरलं, दही दूध खाल्ल्याशिवाय शांत बसायचं नाही. ठरलं असं. मग म्हणे आज मुलाच्या वाड्यावर संध्याकाळी म्हणे आमची आमची गवळण आणि तिच्यापर्यंत वार्ता पोहोचलेली. हा मीडिया त्याही वेळात फार वेगवान होता. आता एखादी बातमी, काही घटना घडली, जगात पसरायला वेळ लागत नाही. त्यावेळेस सुद्धा जो काही मीडिया असेल ना, ती वार्ता त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचली त्या गवळणीकडे. म्हणे तुझ्या वाड्यावर त्याचं आक्रमण आहे, सगळे गोपाळ आणि कृष्ण येणार आहेत, दही दूध सगळं झाकून व्यवस्थित ठेव आणि जागी राहा आणि लक्ष ठेव, येणार आहे आक्रमण सगळं. ती म्हटले त्या कृष्णाला, सुदामा, वाकड्या, पेंद्या, बोबड्या जे आहेत ना, त्यांना मला कुठेही जाशील, पण आपल्या वाड्या येण्याची हिंमत नाही. एकेकाचं टंगळ मोडून हातात देईल, आमची आमची गवळण म्हणतात मला. आणि ते ऐकले का सवंगड्याने. म्हणे तुम्हाला चॅलेंज केलं बा, लय शिवाय दिले, असं असं म्हणली ती. कृष्ण भगवंत म्हटले, तिचा वाडा कुठे? म्हणे आमच्या मध्ये. मग आजच निघाले ना. मग निघाल्यानंतर उंच उंच भिंती, 10-10 फुटाची उंच उंच भिंती, जुना वाडा, आणि त्याला मेन गेट. तिने आतून कडी लावून घेतली आणि म्हणे कसे येतात या, आणि काठी घेऊन आतून बसली, जर हुकून चुकून आले तर. कृष्ण भगवंत आणि सवंगडी सगळे गर्दी त्या दारापाशी, मेन गेटच्या दारापाशी उभे. उंच भिंतीकडे पाहायचे. म्हणे आता काय करणारी कामं जावं लागते, एवढ्या उंच भिंतीवर कोण चढणारे? आणि काय खरं आहे का, जेव्हा तुमच्या मीटिंग मध्ये काही म्हणजे निष्कर्ष चांगला नाही निघाला, पहिल्याच दिवशी अपयश. पण भगवंत म्हटले, अरे आपण नियोजन केलंय, फेल जाऊ देणार नाही. गोपाळ म्हणे कस काय? म्हणे झाका डोळे. झाकले डोळे आणि 1 मिनिटात सगळे हात.
आणि लागले बोंबलायला, कस काय आलो, कस काय, अरे बोंबलू नका, ती जागी होईल म्हणे. खाल्लं दही ते. आणि म्हणे मडके ठेवू नका, फोडा, उरलेलं सांडून द्या. आणि सांडून द्या म्हणल्यानंतर मग सगळं झालं. मग ते सवंगडी म्हटले, आता देवा बाहेर कसं काय जायचं? देव म्हणे मला आत येण्याचा मंत्र जमत होता, पण बाहेर जाण्याचा जमत नाही. हे म्हटले देवा दही दूध खाऊ घातला तर मार खाऊ घालता काय? बरं देव म्हणे ठीक आहे, मग तुम्ही काकुलत्याला आलात ना, मंत्र म्हणतो मी, मग झाका डोळे. पण एक पेंद्या नावाचा सवंगडी आगाव होता. ते म्हणे देव मंत्र कसे म्हणतात? आपण डोळे न झाकता अर्धे झाकून अर्धे उघडे ठेवू. मग असं फटीतून बघू लागला देव मंत्र कसे म्हणतात. मग जे डोळे झाकले ते सगळे बाहेर गेले देवासकट, आणि जे असं फटीतून बघत होते ते एकटं मध्ये राहिले. आणि लागलं बोला, मी राहिलो. गवळण काठी घेऊन आली म्हणे, कोणीच राहिलं नव्हतं, कोण आहे कुणास ठाऊक. आणि जेव्हा राडा पाहिला, मडके फुटलेले, दही दूध सुटलेलं, फुटलेलं सगळं. आणि ते तिला असा राग आला, तिला काय माहिती एवढे होते गेलेत. म्हणे एकट्याने एवढा राडा केलाय, कुठे ती काठी म्हैस मारायची, आणि त्या म्हैस हाणायच्या काठीने असा हाणला, मऊ केला. आणि मग भगवंताच्या नावाने ओरडू लागला, देवा सगळ्यांचं बिल माझे एकट्यालाच आलं, आता तरी बाहेर घ्या. मग त्या ठिकाणी कृष्ण भगवंत म्हटले, मग आता तरी डोळे झाक. मग डोळे झाकल्या ओलगडच बाहेर येऊन पडलं. तात्पर्य अर्थ अशा लीळा केल्यानंतर मग जे काही खोड्या केल्या, यशोदा मातेकडे तक्रारी पोहोचल्या, सगळ्या गवळणी पोहोचल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे जावे. कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदा माते म्हणे, मी काहीतरी करते, नियोजन करते, चिंता करू नका. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. वरदवा कुडा तेजा सुदामा, त्याच्या संगे तू राहू नको रे. वरदवा कुड्या तेजा सुदामा, त्याच्या संगे तो राहू नको. वरदवा कुड्या तेजा सुदामा, त्याच्या संगे तू राहू नको रे. वरदवा कुड्या तेजा सुदामा, त्याच्या संगे तो राहू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदा माता कृष्णाला म्हणतात, कुणाच्या घरी जाऊ नको, आणि कसली तक्रार येईल असं दही दुधाची चोरी म्हणा, काही खोड्या करू नकोस. आणि मग यशोदा माता त्या ठिकाणी कृष्णाला आवर्जून सांगते, तुम्ही आता लहान राहिले नाही लेकरं, आता इथं राहूच नका गोकुळात, सगळं आकाश पाताळ एक केलंय, आम्हाला कामं करू देणार तुम्ही. मग हे म्हटलं मी करावं काय? मग त्यावेळेस यशोदा मातेने सांगितलं की आता तुम्ही गायी सांभाळण्या योग्य झालात, गोकुळातला मुख्य व्यवसाय गायी राखणे. गोधने 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 गोधने, सारावया जातो शारंग पाणी. सारावया जातो शारंग पाणी. गोधने
रागवली म्हणे काय म्हटली, गाया सांभाळायला तुम्ही आता यमुना नदीच्या वाळवंटाकडे जा, वृंदावनाकडे जा असं म्हटलेली आई. मग म्हणे आनंद आहे ना, जिथं कृष्ण आहे ना तिथं आम्ही आहे, आम्हाला कृष्णाशिवाय करमत नाही अशी सवंगडी म्हणायला लागली. मग जायचं ठरलं म्हणे हो. आणि मग सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेतल्या. आता गोकुळ आहे ते, अहो कुणाच्या घरचं दही धपाट, कुणाच्या घरचं चपात्या भाजी, कुणाच्या बाजरीच्या भाकरी, कुणाच्या ज्वारीच्या भाकरी, कुणाचा काय पदार्थ, कुणाचा शिरा, कुणाचं पोहे, कुणाचं काय, प्रत्येक घरचा वेगवेगळा पदार्थ. आणि भगवंत म्हटले आपापल्या शिदोऱ्या घ्या आणि आता गाया घेऊन आपण त्या यमुना नदीच्या तीरी जाऊ. आपण यमुना माय वाट पाहत होती. माझा कृष्ण ज्यावेळेस लहान होता टोपलीत नेत असताना दर्शन झाले, त्याच्यानंतर पुन्हा दर्शन नाही. माय लेकराची वाट पाहते तसे कृष्ण भगवंताची वाट यमुना माय पाहत होती. आणि त्या ठिकाणी मग कृष्ण भगवंत सवंगड्यांना घेऊन, सगळ्या गाया घेऊन त्या वाळवंटावरती पोहोचलेले आहेत आणि गाया मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत. आणि खेळ त्या ठिकाणी प्रारंभ झाला. आणि मग वेगवेगळा खेळ त्या ठिकाणी भागवतामध्ये त्याचा उल्लेख आलाय. अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा, अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक खेळ तिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक खेळ तिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू, अबक दुबक खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू. अनेक प्रकारचे खेळ आहेत, ते लेकरांना आवडतात. मग गोट्या खेळणारे असतील, काही आंब्याच्या पोळ्या असतात त्याही खेळतात, काही अबक दुबक तिबक विविध प्रकारचे पोहण्याचा खेळ असेल, झाडावर चढणे असेल, सूरपारंब्या असतील, चेंडू फळी असेल, विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी चालू होते. गेला पळत मुला संग खेळत मला नाही वळत, बाळ जगजेठी बाळ जगजेठी, त्याने जाऊन खेळ मांडला भागतेसाठी, आजी आजी आई वरते नंबर त्याचे गायला पडे ना चैन जीवाला द्यायची, तिथे पाऊस आला कृष्ण गेला ऋषिकेशी, कुठे पाऊस आला कृष्ण गेला ऋषिकेशी. आमच्या शास्त्रीसाठी एकदा टाळ्या वाजवा जरा. कीर्तनकार आहेत, आवाज चांगला आहे, आपण अनुभव घेतलेला आहे. चिरपडीत छान असं प्रमाण त्यांनी दिले. आणि मग असा विविध प्रकारचा खेळ चालू असताना आता जसं आपल्याला भूक लागली तशी गोपाळांना भूक लागली होती. आणि गोपाळांनी विनंती केली, देवा गांधी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खेळ सांडूनी सकळ आले अवघे गोपाळ, आना म्हणती शिदोऱ्या. आणि मग शिदोऱ्या एकत्र केल्या आणि गोपाल कृष्ण महाराज म्हटले आपली आपली खाऊ नका. जसं आता काल्याचा प्रसाद, अनेक ठिकाणचं अन्नदान या यज्ञामध्ये आहे, तो प्रसाद आणि हाही काल्याचा प्रसाद. त्या ठिकाणी कृष्ण भगवंत आहेत, या ठिकाणी चक्रधर स्वामींचं तीर्थस्थान आहे, साक्षात परमेश्वर या ठिकाणी आहेत. तात्पर्य अर्थ तुम्हाला सांगतो, एका घरचं जेवण असतं त्याला जेवण म्हणतात, अनेक घरचं एकत्र आलं त्याला काला म्हणतात. मग काल्याचा प्रसाद आज त्या निमित्ताने होतोय आणि भगवंताने आपल्या हाताने सगळा काला केला आणि एकत्र काला केल्यानंतर भगवंत वाटतायत त्या ठिकाणी. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट,
स्वर्गात त्या ठिकाणी येऊन दाखल झाल्या आणि त्यांनी पहिला प्रसाद आपल्याला तिथं नाही, स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, तिथं नाही, अमृत आहे, परीस आहे, कामधेनूचे कळप आहेत, रंभेचं गायन आहे, मेनकेचं नृत्य आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज मृत्यू लोकातल्या पेक्षा आनंद आहे, पण गोकुळातला सारखा नाही. गोकुळातला आनंद काय औरच आहे. आणि ते देव लोक त्या ठिकाणी आले आणि देवानी काला केला त्या ठिकाणी आणि देवानी सगळ्यांना वाटला आणि सगळ्यांना त्या ठिकाणी वाटल्यानंतर गोपाळाने जयघोष केला, श्री गोपाल कृष्ण भगवान. आणि मग तो काला खाण्यासाठी स्वर्गातले देव त्या ठिकाणी आले आणि त्यांना वाटलं बाबा मृत्यू लोकात पद्धत आहे, जेवत असतील तर अनोळखी जरी असतील तरी आपण म्हणतो पाहुणं जेवा. मग देव लोक म्हटले, असं म्हटले ना, नाही म्हणायचंच नाही, डायरेक्ट जाऊन बसायचं. मृत्युलोकी वावा जन्मा, मृत्युलोकी वावा जन्मा, मृत्युलोकी वावा जन्मा, मृत्युलोकी वावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. वावा जन्मा, मृत्युलोकी वावा जन्मा, मृत्युलोकी वावा जन्मा, मृत्युलोकी वावा जन्मा. मग स्वर्गातले देवता उल्लेख करतात की मृत्यू लोकात आम्हाला जर जन्म झाला असता तर प्रसाद मिळाला असता. देवाने सांगितलं प्रसाद मिळण्यासाठी जसे हे आपण जमलात ना, भक्त होऊन यावं लागतं. देवता होऊन येता येत नाही तर भक्त होऊन जन्माला यावं लागतं आणि ते त्यांच्या नशिबात नाही. मग कल्पने व्यतिरिक्त काही मिळालं नाही, रिकाम्या हाताने देव परत गेले. असा हा प्रसाद त्या ठिकाणी वाळवंटावरती गोपालकृष्ण महाराजांनी गोपाळांच्या समवेत केला. भिका म्हणे ते देवे केला, भिका म्हणे ते देवे केला काला, भिका म्हणे ते केला काला, भिका म्हणे ते देवे केला काळा, भिका म्हणे ते देवे केला काला, भिका म्हणे ते देवे केला काला. भिकावरे देवे केला काला, भिकावरे देवे केला काला, भिकावरे देवे केला काला. आनंद जगाला तिन्ही लोकी, आनंद जगाला तिन्ही लोकी, जग फेरण्याने खरं नष्ट झाले, जग फेरण्याने खरं नष्ट झाले. आनंद दाटाला तिन्ही लोकी, आनंद दाटाला तिन्ही लोकी, जग फेरण्याने खरं नष्ट झाले, जग फेरण्याने खरं नष्ट झाले.
एका मने तेथे देवे केला काला, आनंद दाटला तिन्ही लोकी. ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले, ब्रह्मादिक आले पायापासी. काल्याच्या कीर्तनाची शिवा श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या श्रीचरणाशी समर्पित करत असताना आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर जाळीच्या देवनिवासी आंबेकर बाबाजी, आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर गीता प्रवाचक अहमदाबाद निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय गोंबेराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय आमचे रमेशराज शास्त्रीजी, समस्त भजनी मंडळ आणि उपस्थित सर्व, आणि आदरणीय रामस गावकर बाबा, या सोहळ्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत असताना, सेवेची संधी मिळाली त्याबद्दल आनंद व्यक्त करत असताना शेवटी आरती करून समारोप करू. तरी सर्वांनी उभं राहावं. आवधूत प्रभुराया, आवधूत प्रभुराया, जय जय आवधूत प्रभुराया, आवधूत प्रभुराया, जय जय आवधूत प्रभुराया. वंदन तुमचे पाया पाया, वंदन तुमचे पाया पाया, वंदन तुमचे पाया. People
पंच अवतार तुम्ही आरोग्यला पंच अवतार विजय करावे नम सदनाला विजय करावे नम सदनाला दुर्बल रस तुम गाहो मेरे दुर्बल रस तुम गाहो करावे गणपति करावे गणपति विनंती माझे तुम्ही अंगीकारावे विनंती माझे तुम्ही अंगीकारावे आरोग्यामध्ये कसे करावे प्रसन्न होणे माझा प्रसाद द्यावा अशोक देवा बाबा शोध करावा कुमार देवा विमनाला देवदान द्या पद गरीबाला प्रेमदान द्या पद गरीबाला पंचावतार तुम्ही आरोग्यला प्रभू तुम्ही आरोग्यला विजय करावे नम सदनाला विजय करावे नम सदनाला मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपास्तमहं वन्दे परमानन्दमाधवं पापोऽहं पापकर्माहं पापात् महापापसम्भवं त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सल। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, अकाळीचे बाबा की जय, साळीचे बाबा गो जय जय गोपाल जय हरि गोपाल 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 जय जय गोपाल जय हरि गोपाल। कंठी धरिला कृष्ण मनी अवधाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादातो काला वाटू एकामिका कृष्ण धरला संग्राम। तरी आम्ही बळी विरगाळे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण आज कीर्तन संपन्न झालेलं आहे असे आदरणीय श्रोते भूतकीय